काय ते आता अशी भीती वाटते ना की म्हणजे ते माझी आई त्या घरात गेली ना लग्न होऊन, वडिलांबरोबर लग्न आलं आणि त्या घरात गेली तेव्हा तिला वाटलं नव्हतं की तिला त्या घरात त्रास होईल एवढा. पण आता त्या लोकांनी दिला तिला त्रास खूप. तर आता कसं आहे माहिती आहे का की ते दुसऱ्या कोणाबरोबर किंवा दुसऱ्या कोणाच्या बायकोबरोबर पण होऊ शकतं ना तसं. तर हो हो हे माझा तुम्ही भरपाडा तुम्ही ते येत नाही तुमच्या घरी तुम्ही सुखाने राहा अशी झाली कट्टरपणे वगैरे मग त्या काय करणार होतं आई पण आईचं पण आता तसं बोलण्याची काय हे नाही राहिली तिचं पण चुकत गेलं आणि हे पण नाही आता तू लहान होतोस तेव्हा आईने जरा छडी घेऊन तुझा अभ्यास कर तुझा चित्र तू का ते छोटंसं चित्र काढून तुला देते आणि ती हे करायला ते सुद्धा तिचं आईचं तुटलं कारण काय माणसाच्या मनाची हे तिला कसं होतं की आपण पैसा कमवून हे करावं असं तिला होतं आणि इतर लोकांचा काय तुझ्या आजोबा आजींचा सगळ्याचा काय होता की ह्यानी आमच्या लेखी आल्या गेल्या लग्न करून दिलं आता सुना आल्या त्यांनी लेकींची उठाबस करावी असं तुझ्या आजोबा झाला हो अशी ते भावना होती सोडून दे मात्र सगळ्या विसरून नाही विसरतो पण ॲक्च्युली काय माहिती आहे की आता हे अमिताभांचं काय काय होतं आहे ना आता तर तेव्हा आता काय मला वाटलं की तो फ्लॅट पप्पांनी घेतला आहे तिकडे एखाद वेळेस जाऊ किंवा ती गोष्ट वेगळी आहे की मग आत्ता कॉलेजला जाईन किंवा नोकरी करीन वगैरे पण नंतर तो पप्पांचा जो फ्लॅट त्यांनी घेतला आहे ना कनाक्याचा तिकडे तसं बघितलं तर आता मी आईबरोबर राहत होतो म्हणून त्या लोकांची हिंमत नव्हती त्या घरात यायची पाच पकडे पण मी जर तिकडे गेलो कधी तर मग ते लोक तिकडे येणार सारखे सारखे आणि म्हणजे कसं आहे आपण एकटं असू हां तो इटर्निटीचा तो नवीन फ्लॅट कनाक्या आणि मग तसं बघितलं तर मी तर आता असंच समजतो आहे की तो फ्लॅट पप्पांचा आहे तो फ्लॅट माझा नाही आहे पण मला माझं स्वतःचं करावं लागणार कारण हो मोठी नोकरी मिळाली तरी बुद्धी स्थिर राहायला पाहिजे त्या मोठी नोकरीची सुद्धा माणूस कपालते हो दुसऱ्याच्या सांगणे म्हणून देवाचा नाव करून छोटा मोठा काहीतरी करून माझी ही मी हे सांगते तू जाऊन कोणाला सांगतेच आजी सांगतात हे करू नको हे करू नको असं नाही म्हणजे छोटं मोठं मी आता मागच्या वर्षी जात होतो ना तिकडे नोकरीला म्हणजे ते ठीक होतं छोटं मोठं होतं पण नंतर ना ती आता छोटं मोठं करायला नादायचं नाही काय आहे आपण रिकामी बसायचं त्या पैसे आपले कमायचे आणले तर काय आपल्याला आपल्या कमायचे पैसे 4 पैसे आणले ते काही 4 दिवशी गेले काही वडिलांचा एक आपला एक आल्या गेल्याचा आणि एक म्हातारपणाचा 4 दिवशी गेले त्याचा हिशोब केलो त्याप्रमाणे आपण वागला आपण आपल्याला काय नाही ते आपल्या पैसे आपल्याला 4 पैसे कळत तर मागायला येतं मोठ्या गोष्टी करून काय फायदा नाही समज जाता जाता कुठेतरी काय विसरणारी पडलं आणि आपला पाय मोठं तिथे आपल्याला बघायला यायला कोण नाही आहे कोण येणार आहे का कोण नाही येणार त्या सत्य परमेश्वराशिवाय आपला कोण नाही आहे त्याच्याशी सत्य हे करून आपल्याला हे करायचं काय करायचे आपल्याला आयुष्य एक दिवस आपलं जायच जातं हो आयुष्यात एक दिवस कमी आजचा दिवस गेला एक आयुष्याचा कमी झाला आपलं आयुष्य किती आहे तर देवाला आपल्याला माहिती हो त्याच्यातला एक दिवस आपला मागे पडतात 4 दिवस आहेत तेव्हा काय करायचं तेवढंच ना नाहीतर माणसाचं आयुष्य माणसाला माहिती काय करतं माणसं कशी चलता बोलतं
संत सुद्धा कसे असत. संतांनी आपली आयुष्याची दोन्ही कानाच्या हातात घेतली आहे. हो. कान नाचवी तसं पण नाचायला होतं. आपण कानाच्या हातात जायला नको. आपल्या आई वडिलांच्या आणि सांगण्याप्रमाणे प्रामाणिकपणा आपल्याला पाठवल्याने मी जी हे आहे आपला जग आहे तो बघ आणि परत येऊन आपले सांगितले त्याच्याप्रमाणे आपण गेला असता तर कानाच्या हातात नाही गेला. एकदा कानाच्या हातात गेला आता तो फिरवेल तिचा फिरणार. म्हणून ती जरा ठेवूनच हे करायचं. माणसं आता पोरा 5-5 वर्षे 10-10 वर्षाची झाली तर आपली कमाई करतात. आणि ती आपल्या कमाईचा सुद्धा पैसा ती ठेवून काढण्याला लावतात. आता नरेंद्र मोदीकडे छोटी छोटी काय जे माणसं पोरं वळा काय त्यांना सुद्धा जे काय काम लावलं त्याचे करतात त्यांना सुद्धा ते करतात. आणि आता सत्य सगळा गेला आहे किंवा सत्याचा वाटवा झालेला आता नरेंद्र मोदी जगायला ईश्वराने त्यांना ताकद दिली तर ते मार्गावर यायच्या काय पण त्यांना सुद्धा पाणी पडायला टपलेले गावले. हो हो खूपच खूप आहे. ते म्हणतात गावती कधी आणि ते जाती कधी आणि आमची मजा होईल कधी. त्यांचे सुद्धा दुश्मन कमी नाही. हो खूप आहेत पण काय आहे की आता ते त्यांचे सगळे जे आणि आहे ते सत्याचा मार्ग शोधतात. हो बरोबर आहे पण आता काय मोदी पण बिचारा एकटाच पडला नंतर कारण मोदीला तो अरुण जेटली होता त्याचा खूप सपोर्ट होता आणि त्याला मोदी पंतप्रधान पण त्याच्यामुळे झाला अरुण जेटलीमुळे आणि अरुण जेटलीच वारला आता. आता तो वारला त्याचं काय नशीब त्याचं नशीब तो वारला. म्हणून काय आपण जीव द्यायचा नाही. आपलं आयुष्य आहे आपण जगलं आपण काय करायचं तर आपण बघायचं. आता त्या माणसाला काय आहे वर्ग सुद्धा नाही. आणि आता एवढे वर्ष केले म्हणजे काय गोष्टी कमाय असेल पण तो माणूस बसत नाहीये राज्यासाठी हे करताय म्हणताय झुलताय. त्यांनी सांगितलंय की तो पंतप्रधान पदावरून जेव्हा निघेल ना तेव्हा तो संत व्हायला जाईल. मी एका भाषणात सांगितलं एकदा त्याला मोठं होऊन म्हणजे पंतप्रधान की सोडल्यानंतर त्याला संत व्हायचं जाऊन मोदींनी. हो नसते हे डोंगरातील